हिवाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे बाजारामध्ये भरपूर प्रमाणात स्वस्त आणि मस्त मटार मिळतात. तर आज आपण अशीच मस्त खुसखुशीत कडेपर्यंत सारण पोहोचलेली आणि टम्म फुगलेली मटार कचोरी बनवणार आहोत. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. सुरुवातीला या इथे आपण कचोरीचं वरील आवरण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम मैदा. वाटीने मोजलं तर 2 वाट्या इथे मी मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून असा एवढा हातावर चोळून ओवा घालायचा आहे. हातावर ओवा चोळून घातल्यामुळे त्याचा स्वाद पिठामध्ये आणखीनच छान येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपलं आवरण हे मस्त खुसखुशीत व्हावं यासाठी आपल्याला या इथे तुपाचा वापर करायचा आहे. तर 2 वाट्या पीठ आहे त्याप्रमाणे आपल्याला 4 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे. गरम करून घेतलं तरीही चालेल किंवा थंड असलं तरीही चालेल. या इथे तुमची कचोरी जर मस्त खुसखुशीत बनवायची असेल तर इथे तुपाचाच वापर करा. जर तेलाचा वापर केला तर ती थोडीशी कडक होते. तसं पाहिलं तर समोशाचं आवरण आणि कचोरीचं वरील आवरण हे थोडं कमी सेमच असतं. ज्यावेळेस आता ह्या पिठाची मूठ वळली जाते त्यावेळेस समजून घ्यायचं की तूप आपलं छान मिक्स झालं. त्यानंतरच असं थोडं थोडं पाणी घालून हा आपल्याला मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. मीडियम पद्धतीचं आपल्याला पीठ लागणार आहे. कचोरी आणखीनच खुसखुशीत आणि खस्ता होण्यासाठी आणखीन एक पद्धत आपण या इथे वापरणार आहोत. तर त्या पिठामध्ये आपल्याला 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि हे पुन्हा छान मळून घ्यायचं आहे. याला जितकं आपण मळू तितकी कचोरी मस्त खुसखुशीत तयार होते. हे पीठ छान एकसारख्या पद्धतीने भिजलं जातं. हे पीठ कमीत कमी आपल्याला 5 ते 7 मिनिटं छान मस्त मळू घ्यायचं आहे. जेणेकरून या पिठामध्ये असणाऱ्या गाठी ह्या सर्व मोडल्या जातात आणि पीठ एकसारखं तयार होतं. हे पीठ असंच झाकून आपण बाजूला ठेवणार आहोत. आता यानंतर आपल्याला कचोरीमध्ये जे लागणारं स्टफिंग आहे ते बनवून घेणार आहोत. ते या इथे मी 1 टेबलस्पून याप्रमाणे धने, जिरे आणि बडीशोप घेतलेले आहे. ती आपल्याला अगदी मंद गॅसवर फक्त गरम करून घ्यायची आहे. गरम केल्यामुळे ती मस्त कडक होते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होते. आता हे कोरडे जिन्नस एखाद्या डिशमध्ये काढून आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 टीस्पून तेल घालायचं आहे. मटार आपल्याला जास्त तेलकट करायची नाही, त्यामुळे तेलाचा वापर आपण इथे कमी करणार आहोत. 1 वाटी मटार घातलेला आहे आणि त्याच मटारबरोबर 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. 1 इंच आलं घातलेलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. लसूण मोठा असेल तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता या इथे मटार आपल्याला फक्त 4-5 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. त्यांचा रंग बदलला आणि त्यांना डाग पडायला सुरुवात झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा मटार अगदी मस्त थंड होऊन द्यायचा आहे. हे पहा, या इथे मस्त आपले मटार छान परतून झालेले आहे. मटार थंड होतात तोपर्यंत आपण या इथे मिक्सरच्या भांड्यात जे सुरुवातीचे थंड झालेले कोरडे जिन्नस बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीला या इथे मी एकदा भरड करून घेतली. आता त्यानंतर चवीनुसार अर्धा टेबलस्पून साखर टाकून पुन्हा बारीक केलेलं आहे. या इथे साखर अगदी ऑप्शनल आहे, पण यामुळे कचोरीची चव अगदी मस्त बॅलन्स होते. बारीक केलेली पूड बाजूला काढून ठेवली आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे मटार बारीक करून घ्यायचे आहे. तर हे मटार खूप बारीक न करता अगदी पल्स मोडवर 1-2 वेळा आपल्याला फिरवायचं आहे. या इथे मिक्सरचा वापर न करता सुद्धा तुम्ही मटार बारीक करू शकता. घरामध्ये मॅशर असतं, मॅशरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अगदी मटारे बारीक करू शकता. पण मी इथे मिक्सरचा वापर करून अगदी पल्स मोडवर 1-2 वेळा फिरवलं, त्यामुळे हे पटकन झालं. कचोरी बनवण्याआधी या इथे आपण जे आतील स्टफिंग आहे ते थोडंसं परतून घेणार आहोत, ज्यामुळे कचोरीची चव आणखीनच छान लागणार आहे. आता या पॅनमध्ये आपल्याला 1.5 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर 1 छोटासा कांदा मी इथे चिरून घातलेला आहे. अगदी बारीक चिरून घातलेला आहे. जर तुम्हाला कांदा ऑप्शनल आवडत नसेल, नाही घातला तरी चालणार आहे, पण यामुळे कचोरीची चव आणखीनच वाढणार आहे. त्यानंतर कांदा छान परतावा म्हणून लगेचच मी या इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिठामुळे कांदा अगदी पटकन परतला जातो आणि मिठामुळे कांद्यालाही एक प्रकारची चव येते. मीठ घातल्यानंतर कांदा छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचा आहे. गुलाबी रंगापर्यंत कांदा परतला गेला की लगेचच त्यामध्ये आपल्याला काही
कोरडे मसाले घालायचे आहे. त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर तीही अगदी थोडीशी म्हणजे अर्धा टीस्पून, आणि त्यानंतर थोडंसं हिंग. या इथे आपण मटारसोबत काही हिरव्या मिरच्या दळून घेतलेल्या आहेत, त्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण हे आपल्याला कमीच ठेवायचं आहे. नाही घातली तरी चालणार आहे. आता या कांद्यामध्ये आपल्याला जी बडीशोप, जिरे आणि धने याची जी बारीक पूड केलेली आहे ती पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ती छान मस्त मंद गॅसवर परतून घ्यायची आहे. परतल्यानंतर त्यांचा स्वाद अगदी मस्त येतो. ते छान मस्त परतून झाले की त्यामध्ये लगेचच आपल्याला बारीक केलेला मटार घालायचा आहे. हे मिश्रण आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मंद गॅसवरच परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा पाणी घातलेलं आहे. या पाण्यामुळे जे कोरडे जिन्नस आहे ते मटारमध्ये छान मिक्स होतात आणि आपलं सारण अगदी कोरडं न होता मीडियम साईजचं होतं. मिश्रण छान परतून झालं की त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर ते पुन्हा एकदा मिश्रण 1 मिनिट हलवून घ्यायचं आहे. या इथे आपलं मटार कचोरीचं स्टफिंग तयार आहे. तर 7-8 मिनिटं आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. स्टफिंग थंड झाल्यानंतरच आपण मटार कचोरी बनवायला घेणार आहोत. तर या इथे पीठ आपलं छान मस्त भिजलेलं आहे. आता या पिठाचे आपण बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत. पण सर्व पिठाचे बारीक गोळे न करता या इथे मी हे पीठ सुरुवातीला छान पुन्हा एकदा मळून घेणार आहोत, कारण यामध्ये आपण तूप घातलेलं आहे ते पुन्हा छान मिक्स झालं पाहिजे. या इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो हातावर या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. गोळा अगदी लिंबा एवढाच घ्यायचा किंवा त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा, जास्त मोठा घेऊ नका. या इथे कचोरीमधील मिश्रणसुद्धा अगदी थंड झालेलं आहे. तर या इथे आपण त्याचे बारीक बारीक गोळे करून घेणार आहोत. एका वेळी तुम्ही सर्व गोळे बनवून ठेवू शकता किंवा जसा लागेल त्या पद्धतीने गोळा बनवून घेऊ शकता. या स्टफिंगचे म्हणजे या मिश्रणाचे गोळे मस्त तयार होतात. घेतलेल्या पिठाच्या गोळ्याची आपल्याला अशी खोलगट अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने वाटी बनवून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण मोदकाला पारी बनवतो त्याच पद्धतीने ही अशी पारी बनवून घ्यायची आहे. खोलगट वाटी बनवून झाली की त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने ते बरोबर असे मधोमध दाबून आपल्याला त्याचं तोंड सील करायचं आहे. कचोरी तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात फुटली नाही पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ती सील बंद करायची आहे. ती छान सील बंद झाली की मग या पद्धतीने जसे हलवाईवाले हातावर प्रेस करून कचोरी तयार करतात त्या पद्धतीने उलटी पालटी करून आपल्याला अशी ती दाबून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा कचोरी आहे तशी सुद्धा गोल गरगरीत ठेवली जाते, पण इथे आपण चपटी बनवणार आहोत त्यामुळे या अशा पद्धतीने प्रेस करून ती तळून घेणार आहोत. या इथे आपली पहिली कचोरी मस्त तयार झालेली आहे. तर त्याच पद्धतीने अगदी सोपी पद्धत करून तुम्हाला मी दुसरी कचोरी तयार करून दाखवणार आहे. हातावर वाटी न करता या पद्धतीने तुम्ही छोटीशी पुरी लाटून घेऊ शकता किंवा पारी लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर कडेने थोडासा दाब देऊन ही आपल्याला पातळ करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये हे अशा पद्धतीने मिश्रण घालायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण ते मिश्रण बोटाच्या साहाय्याने दाबून अशा पद्धतीने आपल्या कचोरीचं तोंड बंद करायचं आहे आणि हातावर अशा पद्धतीने प्रेस करून पुन्हा ती चपटी करून घ्यायची आहे. ते जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. असं लाटल्यामुळे सुद्धा मिश्रण अगदी कडेपर्यंत जातं. अशाच पद्धतीने आपली दुसरी कचोरीसुद्धा इथे छान मस्त तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. सर्व कचोऱ्या इथे बनवून घेण्यासाठी मला कमीत कमी 10 ते 12 मिनटं लागलेली आहे. तर आपली या इथे सर्व कचोऱ्या छान मस्त बनवून झालेल्या आहे. कुठलीही कचोरी अजिबात फुटलेली नाही. कचोरी तळण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला अगदी हलकंसं गरम झालेलं पाहिजे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला कचोरी सोडायची आहे. पुन्हा एकदा या इथे मी तुम्हाला सांगते की तेल आपल्याला अजिबात कडकडीत गरम करायचं नाही. ज्या पद्धतीने आपण समोसे तळतो त्या पद्धतीचं आपल्याला तेल इथं हलकंसं कोमट पाहिजे.
कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबात त्यांना उलटंपालट करायचं नाही. ही कचोरी आपल्याला अगदी लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे. कमीत कमी 10 मिनिटं तरी हिला उलटी करायची नाही. 10 मिनिटानंतरच आपल्याला तिला उलटी करायची आहे, ज्यामुळे कचोरी अगदी मस्त आतपर्यंत खुसखुशीत तळली जाते. ज्यावेळेस तुम्ही जर मोठा गॅस केला तर ती कचोरी वरच्या बाजूने लालसर होते आणि आतमध्ये आहे तशीच कच्ची राहते. म्हणून ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. कचोरी छान फुगत आली की त्यानंतरच आपल्याला कचोरीला झारा लावायचा आहे. त्यानंतरच तिला उलटी करायची आहे. सुरुवातीला ही कचोरी आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यायची आहे आणि नंतर तिचा थोडासा रंग बदलला की हाय फ्लेमवर आपल्याला 3-4 मिनिटं ही कचोरी तळून घ्यायची आहे. म्हणजे तिला छान मस्त पिवळसर रंग येतो. कचोरी तळून झाली की त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ती झाऱ्यात काढून घ्यायची आहे. तिला असणारं एक्स्ट्राचं तेल त्या झाऱ्यातून गळून जातं. तर अशाच पद्धतीने मी या इथे सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहे. वेळ थोडासा जास्त लागतो, पण कचोरी अगदी मस्त खस्ता बनते. या इथे तुम्ही कचोरीचा आकार पाहताल तर मस्त टम्म फुगलेली आहे आणि विशेष म्हणजे ती आतपर्यंत छान खुसखुशीत तळली गेलेली आहे. कचोरीच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की कचोरी ही मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे. आणि सारण जर पाहताल तर अगदी आतपर्यंत सर्व कचोरीमध्ये सारण पसरलेलं आहे. या इथे तुम्हाला मी एक कचोरी तोडून दाखवत आहे. सारण जर पाहताल तर कचोरीच्या अगदी कडेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आतमधून सुद्धा भरपूर लेयर आलेली अशी आपली कचोरी तयार झालेली आहे. ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि 100% ही खात्रीशीर सुद्धा आहे. या इथे कचोरीसाठी लागणारं साहित्य अगदी प्रमाणबद्ध आहे. यामध्ये तुमच्या मीडियम साईजच्या 7-8 कचोऱ्या अगदी आरामात होतात. तर लहान साईजच्या बनवल्या तर 10-12 तरी अगदी तयार होतील. कचोरीवर तुम्ही थोडीशी शेव, दही आणि चिंचपाणी घालून सुद्धा खाऊ शकता. कचोरी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की आपली कचोरी मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही कचोरीचं साहित्य आणि प्रमाण घेतलं तर तुमची कचोरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही. आजची ही प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.